नमस्कार मित्रांनो, माझं नाव आकाश आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी इंग्लिश या चॅनलमध्ये. सुरुवातीला मी एक माफी मागू इच्छितो तुमची, कारण खूप टाईम झाला मी व्हिडिओ टाकू शकलेलो नाहीये. पण आजचा व्हिडिओ हा खूप स्पेशल बनवून आणलेला आहे तुमच्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज मी तुम्हाला लेट्स जस्ट सपोज तुम्ही सुरुवात केली इंग्रजी शिकायला किंवा तुम्ही मधी इंग्रजी शिकताय बाबा, तुमचं ग्रामर शिकून झालेली, पण तुम्हाला असं वाटतंय की बाबा बोलायच्या टायमिंगला तुम्हाला खूप प्रॉब्लेम येतात. ते तुम्हाला तुमचे शब्द फुटत नाहीयेत. तर त्यासाठी आजचा व्हिडिओ असणार आहे. शॉर्ट ठेवणार व्हिडिओ, 8-10 मिनिटाचा असेल व्हिडिओ, पण खूप मदत होईल तुम्हाला. विश्वास ठेवा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आज तुम्हाला काय-काय बघायला मिळणार आहे, तेच मी इथं हायलाइट केलेलं आहे. हाऊ टू स्टार्ट लर्निंग इंग्लिश. जर तुम्ही अजून सुरुवात नसेल केली, तर कोणता असा एक बेस्ट वे ज्याने तुम्ही इंग्रजी चालू करू शकता किंवा तुम्ही फ्लुएंट व्हायचंय तुम्हाला. लवकरात लवकर व्हायचंय आणि तुम्ही एक तुमचा ट्रेडिशनल पद्धत वापरताय, रेग्युलर ग्रामर, ग्रामर वाचताय किंवा इकडे-तिकडे थोडंफार बोलताय. पण त्याच्यापेक्षा जर तुम्हाला लवकर इंग्रजी शिकायचं असेल, सपोज तुम्हाला 6 महिने लागणार आहेत, तर 4 महिन्यात कसं शिकू शकता? कुठला इफेक्टिव्ह आहे? तो पाहणार आहोत. पिलर्स. पिलर्स म्हणलं तर पाया. आपण पिलर्स म्हणजेच पाया म्हणतो त्याला. आता आपलं घर बांधतो आपण त्यावेळेस आपण एक 6 पाया टाकतो त्याला, 8 पाया ॲज इन कॉलम म्हणतो आपण त्याला मराठी भाषेत. कॉलम मराठी भाषेत ॲज इन युजुअली आपण कॉलम म्हणतो त्याला. तर ते कॉलम इंग्रजीसाठी पण लागतात. तर ते कॉलम किती लागतात? तर 4 कॉलम लागतात. ते पण आपण पाहणार आहोत आणि ते कॉलम कसे वापरायचे इंग्रजी शिकण्यासाठी ते पाहणार आहोत. आणि महत्वाचं आजचं, जर तुम्हाला 1 तास मिळतोय, 2 तास मिळतात आहेत रोजचे, तुम्ही वर्किंग आहे, तुम्हाला 1 तास मिळतोय. तुम्ही बाबा शाळेत आहेत, कॉलेजमध्ये तुम्हाला 2-3 तास मिळतात, तर तुम्ही ती कशी युटिलाइज करू शकता? कोणती अशी इफेक्टिव्ह वे की बाबा ती वापरून स्मार्ट वे म्हणू शकतो, की तुम्ही तुमचं इंग्रजी सुधरवू शकता. हे आज पाहणार आहोत. ओके. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता पाहूयात आपण आपली पुढची स्लाईड जी मी बनवलेली. तर आता जर वरती पाहू शकता तुम्ही प्लॅन. आता हा मी प्लॅन बनवलेला आहे 60 मिनिटाचा, 60 मिनिट्सचा ॲज इन 1 हॉरचा. तर हे जे तुम्ही येलोमध्ये पाहू शकता लिसनिंग, हा एक आपला पहिला पाय आहे. जसे म्हटले मी 4 पाय आहेत. 4 कॉलम आहेत आपल्याला इंग्रजी शिकण्यासाठी. लिसनिंग आहे, पुढे आपलं रीडिंग आहे, रायटिंग आहे आणि स्पीकिंग आहे. हे आपण कसं वापरणार आहे ते पाहायचं आणि मी प्लस एक तुम्हाला सांगणार आहे. चॅट जीपीटी फ्री ऑफ कॉस्ट आहे. चॅट जीपीटी आपण कशी वापरणार आहे इंग्रजी शिकण्यासाठी हे पण सांगणार आहे. त्यामुळं नीट बघा, शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. तर लिसनिंग, लिसनिंगवरून तुम्हाला एक आयडिया आली असेल बाबा हां, ऐकायचंय काहीतरी आपल्याला. तर 60 मिनिटं त्यातले 15 मिनिटं आपण सरळ लिसनिंगला देऊन टाकूयात. ॲक्टिव्हिटी काय करायची आहे? वाचू शकता तुम्ही. एखादं इंग्लिश पॉडकास्ट असेल, रणवीर अलाहाबादियाचा तुम्ही पॉडकास्ट बघितले. YouTubeला भरपूर कंटेंट आहे जो इंग्रजीमध्ये मिळतो. इंडियन लोकांचं पाहायचं सुरुवातीला किंवा शॉर्ट व्हिडिओ क्लिप पाहायचे. एखादी Netflix असेल, प्राईम असेल तुमच्याकडे किंवा इंग्रजी मूव्हीज असतील, त्याचं एक तुम्ही 15 मिनिटे पाहू शकता. तुमचा 1 तास मी कसा वेगवेगळा डिव्हाईड करायचा हे सांगतोय. ओके. तुमच्याकडे जास्त टाईम असेल तर तुम्ही 30 मिनिटं बघा, 2 तास असेल तर. लिसन ऐकायचंय ती गोष्ट अशा वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे वेगवेगळ्या कंटेंटमधून. आज बाबा मी पॉडकास्ट घेतला एखादा, तर उद्या मी एखादी मूव्ही घेईन, परवा एखादी शॉर्ट व्हिडिओ क्लिप घेईन किंवा YouTubeवर साउथ इंडियन मूव्हीज जे असतात, ते पण इंग्रजीमध्ये डब होऊन लाइक त्यांनी टाकलेले आहेत. ते पण मस्त इंग्रजी सोपं आहे ते शिकण्यासाठी. भरपूर सोप्या पद्धतीने बोललेले आहेत. ही करू शकता तुम्ही ॲक्टिव्हिटी. ह्यात तुमचं गोल काय असलं पाहिजे? तुम्ही फोकस कशावर करणार? ह्यात तुम्हाला फोकस मेन आयडियावर करायचा आहे. बाबा सपोज आता तुम्ही ऐकलं एखादं पॉडकास्ट तुम्ही ऐकताय आणि तुम्हाला एक नवीन शब्द दिसला. तर तो नवीन शब्द लगेच इथं कॅच करायचा. मग 15 मिनिटात तुम्हाला एक 5 शब्द गावले, 5 शब्द मिळाले, ते नोट डाउन करा. त्याचा अर्थ पहा. ते वापरण्याचा प्रयत्न करा परत किंवा म्हणजे वापरण्याचा आत्ता नाही गेलं तर चालेल, पण एक समजून घ्या. म्हणजे ह्या गोष्टीने काय होतं, तुम्ही बघताना ज्यावेळेस तुम्ही नोट डाउन करताना शब्द तुमच्या डोक्यात राहतात. अरे हा मी सीझन पाहताना किंवा हा मी पॉडकास्ट पाहताना हे मला 5 शब्द मिळालेले. त्यामुळे ते लक्षात राहतात. तुम्ही असं जर नॉर्मल वेने जर 5 शब्द पाठ करायला गेले आणि नंतर वापरायच्या वेळेस ते डोक्यात येत नाहीत. तुम्ही पण ते अ, नक्कीच रिअलाईज केलं असेल. ओके. ह्यात टिप मी देऊ शकतो, की बाबा जो कंटेंट आहे ना, टिप मला द्यायची आहे. तर मी काय टिप देऊ तुम्हाला? जो तुम्ही कंटेंट पाहणार आहे, तुम्ही एकदम हाय लेव्हलचा नका पाहू. बाबा Netflixवर बघताय तुम्ही एखादा यूकेची सीझन बघताय किंवा यूएसएची सीझन बघताय, तसं नका करू. तुमची जी लेव्हल आहे इंग्रजीची, तुम्ही सुरुवात केली आहे नॉर्मल इंग्रजी. नॉर्मल इंग्रजी पहा. नॉर्मल इंग्रजी इंडियन लोकांचं पहा, कार्टून पहा, ॲनिमेशन पहा. यात नॉर्मल इंग्रजी बोललेलं असतं. जास्त स्पीड नसतो त्यांचा. तर ही टिप आहे माझ्या आणि हळू-हळू, हळू-हळू ग्रॅज्युअली तुम्ही तुमची लेव्हल वाढवा.
तुम्ही आता मिड इंटरमिजिएट लेव्हलपर्यंत आहात, तर तुम्ही थोडेसे बाबा ॲडव्हान्सवाले व्हिडिओ पाहू शकता. नेटिव्ह स्पीकर्स आहेत ते. नेटिव्ह म्हणजे ज्यांची मदर टंगच इंग्रजी, त्या लोकांचे पाहू शकता. पुढचं आपण पाहूयात रीडिंग. रीडिंगला आता 15 मिनिट आपण अलोकेट केलेले आहेत. सॉरी. तर इथे काय करायचं तुम्हाला न्यूज आर्टिकल वाचायचंय, शॉर्ट स्टोरी वाचायच्यात आणि इथं आपल्याला ChatGPT ॲक्चुअली वापरायचंय. तर तुम्हाला रीड करायचंय काहीतरी. आता तुम्हाला रोज-रोज वेगवेगळं कंटेंट नाही मिळू शकत. बाबा रोज आपण काही लोकं न्यूजपेपर रोज घेत नाहीत इंग्रजी न्यूजपेपर आणि इंग्रजी न्यूजपेपरमध्ये थोडं इंग्रजी वेगळं असतं ॲक्चुअली. तुम्ही सुरुवात न्यूजपेपरनी नका करू. तर मी सांगतो तुम्हाला कशी करायची सुरुवात. ते मी लगेच सांगणार आहे. खाली तुम्ही वाचू शकता हाऊ टू यूज ChatGPT. आता मी तुम्हाला ते सांगणार आहे. वन ऑफ द बेस्ट source to learn English I can recommend you. Okay, I'm going to tell you that and you are going to be thankful to it. तुम्ही मला थँक्स म्हणसाल शेवटी जर तुम्हाला माहिती नसेल ChatGPT कसं वापरायचं. ओके, त्याची मी तुम्हाला लिंक पण देतो. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक पण देईल. इथे फोकस तुम्हाला काय करायचंय, जे तुमचं कॉम्प्रिहेन्शन आहे, एक्सपांडिंग युअर व्होकॅब्युलरी. इथं पण परत तुम्हाला रीड करताना पण तुम्हाला काही शब्द असे येणार, की बाबा जे तुम्हाला माहिती नाहीयेत, ती तुम्ही नोट डाउन करा. कॉम्प्रिहेंड करा, प्रोनाउन्स करण्याचा प्रयत्न करा, एक्सपांड करा त्याची ती हळू-हळू तशी व्होकॅब्युलरी तुमची एक्सपांड करा. ओके. इथं टिप आपण देऊ शकतो, की अ, एक डिक्शनरी ठेवा किंवा एक सरळ Googleवर सरळ टाकायचं बाबा अनफॅमिलियर वर्ड्स आहेत, जे तुम्हाला माहीत नाहीयेत. तुम्ही ते नोट डाउन करा. नंतर ते रिव्ह्यू करा. ओके. आता आपण ChatGPT पाहूयात आणि मग पुढच्या गोष्टी पाहूयात. ओके. ChatGPT आपल्याला रीडिंगला कशी वापरायची. आता ही माझं ChatGPT आहे. ओके. आता मी काय करणार ChatGPTला मी म्हणणार की बाबा गिव्ह मी अ टॉपिक टू रीड किंवा गिव्ह मी अ शॉर्ट स्टोरी. ओके. तुम्हाला जे पाहिजे ते. टू रीड मी म्हणतो 50 लाईन्स. ओके. 50 नाही. मी सध्या म्हणतो 20 लाईन्स. ओके. आता त्यांनी एक दिलेली आहे बघा. चालू झाले. द क्लेवर क्रो. On the hot summer day, the thirsty crow was searching for water. After flying for a long time, he finally spotted pitcher of water below. अशी तुम्हाला एक मस्त स्टोरी दिलेली 20-20 लाईनची घेतलेली आहे, तुम्ही जास्त घ्या. यात तुम्हाला काही शब्द कळत नसतील, ते शब्द वाचा. ते शब्द नोट डाउन करा, पुढे रिव्ह्यू करा, त्याचे अर्थ काढा किंवा ह्यालाच विचारा बाबा गिव्ह मी व्होकॅब्युलरी फ्रॉम धिस स्टोरी. आता हे तुम्हाला व्होकॅब्युलरी पण देणार ChatGPT. एवढं कामाचं आहे इंग्रजी शिकण्यासाठी, खूप कामाचं आहे. आता थर्स्टी. थर्स्टी म्हणजे काय? नीडिंग अ वॉटर टू ड्रिंक वॉटर. ओके. म्हणजे बाबा पाणी पिण्यासाठी त्याला खूप म्हणजे तहान लागलेली आहे, तहानलेला आहे तो. तुम्ही म्हणू शकता, "मला मराठीत दे." आता हे किती शब्द झाले तुम्ही पाहू शकता. असे तुम्ही शब्द काढू शकता ChatGPTचा चांगला वापर करून. ओके. आता आपल्याला व्हिडिओ लांब बनवायचा नाही त्यामुळे मी लगेच आता आपल्या टॉपिकवर जातो. पण तुम्हाला जर डिटेलमध्ये पाहिजे असेल, तर नक्कीच कमेंट करा. मी तुम्हाला डिटेलमध्ये ChatGPT कसं इंग्रजीला वापरतात हे सांगतो. ओके. आता तिसरा पिलर आहे आपला रायटिंगचा. इथे परत आपल्याला 15 मिनिटं द्यायची आहेत. आता 15 मिनिटामध्ये तुम्ही काय-काय करू शकता? एखादा तुम्ही आता मी जशी खाली उदाहरणं घेतलेली आहेत. ओके. ट्रॅफिकचं एक उदाहरण आहे. इंडियन फेस्टिव्हल, इंडियन एज्युकेशन लाइक किंवा तुम्ही आता सपोज एक पॉडकास्ट ऐकलाय रणवीर अलाहाबादी याचा. तो टॉपिक आहे तुम्हाला काय कळलं ते लिहून काढा तुम्ही 1-2 पानं लिहा किंवा आता बिग बॉस मराठी चालू आहे. बिग बॉस मराठीमध्ये कालच्या एपिसोडमध्ये काय झालं? ते तुम्ही इंग्रजीमध्ये लिहा. खूप वेळेस आहेत, खूप वेळेस आहेत शिकण्याचे, खूप वेळेस आहेत रायटिंग करण्याचे पण. तुम्हाला बाबा काल काय इन्सिडेंट, तुमचा काल कसा दिवस गेला? काल तुम्ही काय पाहिलं? काल गणपती बसले. गणपती बसताना तुम्ही काय पाहिलं? कुठं गेला गणपती बुक करायला किंवा तुमचं डेकोरेशन करायला? ह्या गोष्टी लिहा. जेवढं तुम्ही जास्तीत जास्त लिहिणार, तेवढे तुमची थॉट प्रोसेस आहे ना, ती लिहिताना खूप चांगली असते. काही जणांना लिहिताना खूप चांगलं जमतं. बोलताना जमत नाही. ज्यावेळेस म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे, की बाबा हे तुमचे पाय आहेत. 4 वेगवेगळे पाय आहेत. तुम्हाला एकच पाया फक्त पक्का करून चालणार नाही. तुम्हाला 4ही पाय पक्के करायचे आहेत. ओके. त्यासाठी ही पद्धत आहे. आता यात तुमचं गोल काय असलं पाहिजे? जे तुमची थॉट प्रोसेस आहे, ती तुम्हाला ऑर्गनाइज करायची आहे. जास्तीत जास्त सपोज आता तुम्ही रीड करताना काही व्होकॅब्युलरी काढलेली आहे. अ, अ, ज्यावेळेस तुम्ही वॉच करत होता ते किंवा लिसन ऐकत होता त्यावेळेस तुमची एक व्होकॅब्युलरी होती. ती व्होकॅब्युलरी काढलेली. ती व्होकॅब्युलरी जी आहे, व्होकॅब्स जे आहेत, ते वापरण्याचा प्रयत्न करा तुम्ही.
आणि इथं टिप जी तुम्ही पाहू शकता, फोकस ऑन क्लॅरिटी अँड कोहरन्स. डोंट वरी टू मच अबाउट मिस्टेक. ते लिहिताना तुम्ही असे मिस्टेकचे विचार करू नका, बाबा मी काही इथं चुकलं का, तिथं चुकलं का. तुम्ही लिहित जावा, लिहित जावा. तुम्हाला जेवढं जमतंय ते लिहित जावा. नंतर टाईम घेऊन त्याला रिव्ह्यू करा. अरे हां, इथं माझं ग्रामर चुकलेलं आहे. इथं माझं हे चुकलेलं आहे. तिथं माझं ते चुकलेलं आहे. ओके. ही अशी गोष्ट करा तुम्ही. आता स्पीकिंग. टॉकिंग अबाउट स्पीकिंग, you will have to allocate 15 minutes for speaking as well. Okay, and here you will have to perform three different activities. uh, तर ऍक्टिव्हिटी काय करणार, स्पीकिंग इज वन ऑफ दी मॅन्डेटरी टास्क. तुम्हाला केलंच पाहिजे. 1 तासामध्ये तुम्हाला बोललं 15 मिनिटं पाहिजे म्हणजे पाहिजे. आता काही जणांना असं वाटेल की यार माझ्याबरोबर मित्र नाहीये किंवा माझ्याबरोबर कोण बोलायला नाहीये. मी स्वतः काय करायचो, मिररमध्ये जायचो. मिररमध्ये बाबा एक टॉपिक घेतलेलं आहे, त्या टॉपिकवर बोलायचो किंवा इंट्रोडक्शन असतं बाबा. आता काही जणांना इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस आहे. मी त्यावर पण व्हिडिओ नक्कीच घेऊन येईन. तर ते इंट्रोडक्शन कसं द्यायचं, ते इंट्रोडक्शन मी लिहून काढायचो वेगवेगळ्या टॉपिकवर. मी ह्या इंट्रोडक्शनमध्ये हे करणार आहे. ते टॉपिक घेऊन मी मिरर पुढे जायचो, आपल्या आरशापुढे जायचो, ते बोलायचो. किंवा मी ज्यावेळेस इंग्रजी शिकायचो ना, हॉनेस्टली सांगतो, तुम्ही पण हे करू शकता. स्वतःशी बोला. सपोज तुम्ही गाडीवर चाललाय, ओके, तर इथं हे होतंय, तर ते तुम्ही मनात बोला इंग्रजीमध्ये. गाडीवर तुम्हाला कोण ऐकणार आहे? बाबा तुम्ही जोरात बोलू शकता, मनात बोलू शकता. जेवढं तुम्ही स्वतःशी पण बोलला ना, खूप नक्कीच फायदा होतो. मी स्वतः केलेलं आहे. मी असंच कुठं बाता मारत नाहीये. मी ज्या गोष्टी केल्यात त्या सांगतोय. मी असं काही बाकीच्या जे तुम्हाला ती बाबा YouTubeवर शिकवतात तसं काही नाहीये माझं. मी जे स्वतः करतोय ते सांगतोय. नॉर्मल तुम्ही माझं बॅकग्राऊंड जरी चेक केलं तरी तुम्हाला कळेल मी कुठल्या बॅकग्राऊंडमध्ये आलेलो आहे. आणि मला तोच प्रयत्न करायचा आहे, की बाबा तुम्ही ते कसं साध्य करू शकता सेम वेनी. कारण मी करू शकतो ते तुम्हीही करू शकता. तर इथं तुमचं गोल काय असणार आहे? बाबा स्पीकिंगमध्ये गोल काय असतं महत्त्वाचं? कॉन्फिडन्स आणि तुमची फ्लुएन्सी. तुमचा जेवढा कॉन्फिडन्स वाढणार, तेवढी तुमची फ्लुएन्सी वाढणार. कॉन्फिडन्स कधी वाढतो? ज्यावेळेस आपण बोलतो. लिहून, ऐकून आणि वाचून काही कॉन्फिडन्स वाढत नाही. ते फक्त तुमचं इंग्रजी थोडंफार सुधारण्याचं, व्होकॅब्युलरी वाढवण्याचं काम करतं. कॉन्फिडन्स वाढणार तुमचा स्पीकिंगमधून. त्यामुळे जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करा. मिरर पुढे जरी तुम्ही थांबून बोलला ना, मी खोटं नाही बोलत, खूप कॉन्फिडन्स वाढतो. स्वतःला बघून आपण ज्यावेळेस बोलतो ना, कळतं अरे हां, आपण असं आपलं तोंड हलवतोय, आपण तसं तोंड हलवतोय, असं प्रोनाऊन्स करतोय. अरे हे असं प्रोनाऊन्स केलं पाहिजे होतं. दॅट इज द थिंग. ओके. तुम्ही नवीन-नवीन फ्रेजेस यातून लर्न करा, तर तुमची फ्लुएन्सी वाढते. काल तुम्ही अडकत-अडकत बोलत होता. आज तुम्हाला एक इम्प्रूव्हमेंट दिसेल. परवा इम्प्रूव्हमेंट दिसेल. 1 महिन्याने अजून इम्प्रूव्हमेंट दिसेल. मी गॅरंटी देतो तुम्हाला. तुम्ही बाबा जिथं तुम्हाला 6 महिने लागणार होते, तुम्ही तिथं 4 महिन्यात हे जर इंटिग्रेट केले सगळे, चारीच्या चारी जर पिलर तुम्ही इंटिग्रेट केले. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं, पण इन जनरल तुम्हाला कन्क्लुजन जर द्यायचं झालं, तर हे 4 जे पिलर आहेत, तुम्हाला एकत्र आणायचे आहेत. 1 तासामध्ये 15-15 मिनिटं किंवा 2 तासामध्ये 30-30 मिनिटं. रोज करा, पण रोज बी ठीक आहे चला, रोज तुम्हाला जमत नाहीये. 7 दिवस कोण करू शकत नाही. आय टोटली ॲग्री विथ दॅट. 7 दिवसामधले मिनिमम 5 डेज यू विल हॅव टू डू धिस थिंग. यू विल हॅव टू कीप कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवावी लागणार आहे. 5 दिवस करा, जास्त नको. 5च दिवस करा. आठवड्यातले 2 दिवस आराम करा. पण करा. मी गॅरंटी घेतो, तुम्ही 1 महिन्यातच तुम्हाला फरक दिसेल. 1 महिना, विदिन अ मंथ. ओके. तर आजच्या व्हिडिओसाठी ॲक्चुअली हेच होतं. अजून मी नवीन-नवीन डोक्यात माझे प्लॅन आहेत. ते प्लॅनवरून मी तुम्हाला नवीन-नवीन इंग्रजी शिकवण्याचा, नवीन-नवीन पद्धतीने इंग्रजी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे, मॉडर्न वेनी. तर त्यासाठी मी तुम्हाला बाबा विनंती करू इच्छितो, की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओ आवडत असेल. आणि काही तुम्हाला बाबा वाटत असेल हा टॉपिक शिकवावा किंवा तुम्हाला काय अडचणी आहेत. तुम्हाला माझ्याशी वन ऑन वन करायचं असेल, तरी पण तुम्ही कमेंटमध्ये टाका. आपण वन ऑन वन करूयात. मला कमेंटमध्ये टाका. तुमचा ईमेल आयडी वगैरे टाका. आपण तिथून रीच आउट करू, वन ऑन वन करू. तुम्हाला काय अडचणी आहेत ते समजून घेऊ. आणि शेवटी हेच होतं ॲक्चुअली आज मला सांगण्याचं तुम्हाला, म्हणजे मोटो माझा जो होता तो हाच होता. त्यामुळे थँक यू अगेन फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सपोर्टिंग माय चॅनल. अँड प्लीज डू शेअर, सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. हॅव अ गुड टाईम. टेक केअर अँड बाय. या, थँक्स.